हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे मूग पकोडा। तर हा खायला खूप टेस्टी लागतो आणि कुरकुरीत पण होतो। त्यासाठी आपण डाळ भिजवून घेतली आहे 2 तास आणि त्यामध्येच मिरची आणि कोथिंबीर घालून घेऊया। त्यामध्ये थोडं धने, त्यामध्ये थोडं लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची घातली आहे आणि कोथिंबीर पण। आणि आता धने घालून घेऊया आणि थोडंसे जिरं, आता थोडं मीठ घातलेलं आहे। बारीक करतानाच घालायचं आहे मीठ, त्यामुळे छान ते मिक्स होणार। आता आपण याचं वाटण करून घेतलं आहे। एकदम बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। त्यामध्येच कांदा वगैरे घातलेला आहे बारीक चिरून। आता आपण हे तळून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे। आणि मस्त अशी कुरकुरीत मूग भजी तयार आहे। अगदी कमी वेळात बनून तयार होतात।